खामगाव येथील पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी महसूल यांच्या मार्फत राज्यपाल मुंबई, राज्य निवडणूक आयुक्त मुंबई, जिल्हाधिकारी बुलढाणा यांना एक निवेदन देऊन पत्रकार संजय वर्मा यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याबद्दल निषेध करीत गुन्हे त्वरित मागे घ्यावे अशी विनंती करण्यात आली। या निवेदनात पत्रकारांनी म्हटले आहे की पत्रकार संजय वर्मा यांच्या शेजारचे वयोवृद्ध डॉक्टर सुधाकर तांबट वय 80 वर्ष व अलका तांबट मतदानासाठी पायी जात असताना त्यांना संजय वर्मा यांनी चारचाकी वाहनाने मतदानासाठी पाठवले व संजय वर्मा स्वतः मतदानासाठी गेले। येथे मतदान करण्यासाठी संजय वर्मा यांच्या अगोदर गेलेले डॉक्टर तांबट परत पायी येत असताना त्यांना दिसले। संजय वर्मा यांनी त्यांची गाडी डॉक्टर तांबट यांना घेण्यासाठी मतदान परिसरात बोलाविली असता पवन रतन शेगोकार नामक होमगार्डने गाडी आतमध्ये घेण्यास मज्जाव केला। संजय वर्मा यांनी पवन शेगोकार यांना विनंती केली असता शेगोकार यांनी संजय वर्मा यांच्या सोबत वाद घातला। त्यानंतर वर्माड यांनी ड्रायव्हरला सांगून वयोवृद्ध मतदारांना घरी रवाना केले। संजय वर्मा या घटनेनंतर आतमध्ये मतदानासाठी गेले असता आतमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचारी सुनीता कश्यप या आल्या व त्यांनी मला घडलेल्या घटनेबाबत विचारणा केली असता संजय वर्मा यांनी त्यांना वृत्तांत सांगत असतानाच त्यांनी मला कारवाई करण्याची धमकी देत बाहेर निघून जाण्याचे सांगितले। असे करून पोलीस कर्मचारी सुनीता कश्यप यांनी संजय वर्मा यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला। त्या धाकामुळे ते मतदानाकरिता निघून गेले। येत असताना पाटे नावाचे PSI तेथे पोहोचले व त्यांनी त्या घटनेबद्दल विचारले असता त्यांना घटना सांगितली। तेव्हा त्यांनी तुम्ही येथे जास्त वेळ थांबू नका अथवा कारवाई करावी लागेल असे सांगितले। त्यांच्या सांगण्यावरून संजय वर्मा हे मतदानाकरिता निघून गेले। 26 एप्रिल 2024 च्या रात्री 10:38 संजय वर्मा यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक 236/26 अंतर्गत कलम भादवी 1860, कलम 253 लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950, 1951, 1989, कलम 131, 132 नुसार गुन्हा दाखल केला म्हणून त्यांच्या या निषेधार्थ 29 एप्रिल 2024 रोजी खामगाव येथील सर्व पत्रकार बांधवांनी माननीय राज्यपाल मुंबई, राज्य निवडणूक आयुक्त मुंबई व जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन देऊन तात्काळ या प्रकरणी चौकशी करावी व संजय वर्मा यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे असे निवेदन पाठविले। या निवेदनावर किशोरप्पा भोसले, संभाजी टाले, शरद देशमुख, सुधीर टिकार, महेश पानझाडे, मोहन हिवाडे, संजय वर्मा, अनूप गवडी, मोहम्मद रियाज, मोहम्मद फारूक यासह इत्यादी पत्रकार बंधू यांचे हस्ताक्षर होते। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।